नमस्कार. मी शेखर भडसावळे. आज तुम्हाला मी एका नवीन पिकाविषयी सांगतो. त्या नवीन पिकाचं नाव आहे कर्बाचं पीक. आता कर्बाचं पीक कसं घेणार आपण? तर मंडळी असं आहे की SRT पीक पद्धतीमध्ये जेव्हा ओलिताची सोय आहे, तेव्हा आपण सहज 3 पिकं घेऊ शकतो. खरीपातलं एक, जसं इथे कोकणामध्ये आम्ही खरीपात भात घेतो. या शेतामध्ये नंतर दुसरं रब्बीमध्ये आम्ही स्वीटकॉर्न घेतला आणि तिसरं आता हे मुगाचं पीक. की कर्बाचं पीक म्हणजे काय, की आपण आता हे आपल्या हातात 1.5 महिना शिल्लक आहे. गोडाऊनमध्ये सांडलेलं वेगवेगळ्या प्रकारचं धान्य आपण आणलं आणि ते आपण आपल्या जमिनीमध्ये हँडपुश सीडरच्या साहाय्याने टोकायचं आणि त्याला पाणी द्यायचं. बाकी त्याला तणनाशकं मारायची नाही, काही नाही. विविध धान्य उगवू द्यायची. ही विविध धान्य उगवली की मग खरीपातलं जेव्हा आपण नवीन आपलं पीक जे पेरायची वेळ येते, त्यावेळेला त्याच्यावर ग्लायफोसेट मारायचं. ती विविध प्रकारची म्हणजे 9 असतील तर 9, 5 असतील तर 5, जेवढी असतील तेवढी त्यांना ग्लायफोसेट फवारायचं, ते मारून टाकायचं आणि नवीन पीक आपलं जे आहे त्याची टोकणी करायची. हे विविधता का पाहिजे? कारण आपल्याला विज्ञान सांगतं की आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म जंतू हे सगळ्यात जास्त मदत करतात. पण ते कसे पाहिजेत? एक म्हणजे त्यांची जितकी जास्त विविधता असेल तेवढी विविधता पाहिजे. जे जगातले सर्वश्रेष्ठ असे सॉईल मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की माणसाला जमिनीमधल्या सूक्ष्म जीवशास्त्राविषयी 5% सुद्धा माहिती नाही. म्हणजे ते जे सूक्ष्म जंतू आहेत त्यातले 5% सुद्धा आपल्याला अजून नीट माहिती नाही. 95% जे सूक्ष्म जीव आहेत ते अजूनही माणसाला अज्ञात आहेत. त्याच्याविषयी अज्ञान आहे माणसाचं. तर हे सूक्ष्मजीवांची विविधता पाहिजे. विविधता कशी येईल? म्हणजे आपण बघा, एक हे आहे, एक हे तण आहे, एक हे तण आहे आणि शिवाय मूग आहे. प्रत्येक वनस्पती आपल्या मुळांच्या भोवती त्यांना जे फायदेशीर आहेत अशाच सूक्ष्म जंतूंच्या वाढीला मदत करतात. म्हणजे हा स्वतःची वेगळी सूक्ष्म जीव आणतो, हे वेगळं आणतो, हे वेगळं आणतो, मुगाचे वेगळे, भाताचे वेगळे, ज्वारीचे वेगळे. अशा प्रकारे आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची विविधता येते. शिवाय त्यांची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणात पाहिजे. तेव्हा संख्या आणि सूक्ष्मजीवांची विविधता येण्यासाठी म्हणून तिथे तण मदत करतात. किंवा आपण म्हणतो पिकांची फेरपालट पाहिजे. कापसानंतर मका, मक्या किंवा सोयाबीन किंवा असं काहीतरी आपण आपल्या पिकांची फेरपालट करणं गरजेचं आहे. एकच एक पीक घेतलं तर आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची विविधता कमी होते आणि सूक्ष्मजीवांची विविधता कमी होणं हे आपल्यासाठी नुकसानकारक आहे. म्हणून आपण कर्बाचं पीक घ्यायला पाहिजे अधूनमधून केव्हा तरी. म्हणजे ज्याच्यामध्ये ते सांगतात दक्षिण भारतामध्ये नवधान्य संस्कार, म्हणजे 9 जरी नाही तरी 2, 4, 5 वेगवेगळ्या विविध धान्य किंवा विविध प्रकारचे तण हे जर आपल्या जमिनीमध्ये आले तर ते त्यांच्या माध्यमातून आपल्या जमिनीमध्ये निरनिराळ्या प्रकारचे सूक्ष्म जीव हे घेऊन येतात आणि त्यामुळे आपली भूमाता जास्त सशक्त होते. धन्यवाद. स्क्रीनवर दिलेला नंबर SRT ऑफिस असा सेव्ह करा आणि हाय किंवा SRT असा मेसेज पाठवा व माहिती मोफत मिळवा. धन्यवाद.